कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर। सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत। 1995च्या फसवणूक प्रकरणात कोकाटे बंधूंना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000चा दंड। मंत्रिमंडळाच्या परवानगीविनाच धनंजय मुंडेंनी पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले। दमानियांचा मुंडेंवर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप। प्रस्ताव मंजूर झालाच नाही असा दमानिया यांचा दावा। खोट्या कागदपत्रांच्या आधारे दमानियांचा आक्षेप। कॅबिनेटमध्ये कृषी विभागातली खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता। दमानियांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। अधिवेशनाच्या आधी करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या विरोधात उपोषणाला बसणार। धनंजय मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप। धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करण्याची मागणी। 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपात जुंपण्याची शक्यता। सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाकडून आदेश। काही शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा, सूत्रांची माहिती। फडणवीसांकडून घटनेची दखल। अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती। शिवसेनेच्या 12 मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी। मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। तर मी धक्का पुरुष, कोण किती धक्के देतय ते बघूया, मात्र यांना असा धक्का देणार की पुन्हा दिसणार नाहीत। उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। शिंदेंच्या नावाला पवारांनी विरोध केला नव्हता, शिवसेना नेत्यांचा दावा। तर महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी शिंदे ज्युनियर होते, भुजबळांची प्रतिक्रिया। शिवसेना नेत्यांचा दावा, भुजबळांनी खोडून काढल्याची चर्चा। एप्रिल किंवा मे मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीवेळी जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी। अज्ञात व्यक्तीकडून शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याचा 7 ते 8 पोलीस ठाण्यामध्ये ईमेल। पुढील तपास सुरू। डोंबिवलीमधल्या 65 इमारतींमधील रहिवासी शिंदेंची भेट घेणार। इमारतीवरील कारवाई प्रकरणात करणार चर्चा। थोड्याच वेळामध्ये बैठक। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 मार्चला मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा। 12 जिल्ह्यांमधील शेतकरी सहभागी होणार। शक्तीपीठ महामार्ग विरोधातील राज्यव्यापी बैठकीत निर्णय। निकषांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये घट। तपासणीच्या प्रक्रियेनंतर लाखो महिलांना योजनेमधून वगळलं। आतापर्यंत 7 लाख महिला अपात्र। राज्यभरामध्ये परिचारिकांसह 1 दिवसीय काम बंद आंदोलन। मानधनवाढ, किमान वेतन कायद्यांतर्गत विशेष भत्ता, महागाई भत्ता लागू करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकल्यानं खळबळ। बिश्नोईचा फोटो झळकवणाऱ्या तरुणाचा शोध सुरू। बेकरीतील भट्ट्या विजेवर रूपांतरित करणं अशक्य। विजेवर भट्टी चालवल्यास मासिक खर्च परवडणारा नाही, व्यावसायिक संघटनेचं मत। मुंबईत पावाचं उत्पादन घटण्याची शक्यता। कल्याण डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ल्याची घटना। धक्का लागण्याच्या कारणावरून 3 प्रवाशांवर चाकूने हल्ला। डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या। भाजपच्या रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री। रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा संपन्न। मोदी, फडणवीस, शिंदेंसह अजितदादांचीही सोहळ्याला उपस्थिती। भारतीय गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी नांगी टाकली। 75 धावांच्या आत बांगलादेशाचा अर्धा संघ तंबूत परतला। मोहम्मद शमी, अक्षर पटेलच्या प्रत्येकी 2 विकेट्स। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।